जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शिवनकवाडी उपसरपंचपदी दीपाली भिलवडे यांची बिनविरोध निवड। माजी उपसरपंच अनिल खोत यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती। या रिक्त जागेसाठी दीपाली भिलवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षीय अधिकारी तथा सरपंच सरिता खोत यांनी दीपाली भिलवडे यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले। भिलवडे यांचे नाव श्रीकांत खोत यांनी सुचवले होते। सचिव म्हणून ग्रामसेवक व्ही.टी. कोळी यांनी काम पाहिले। यावेळी नूतन उपसरपंच यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी दीपाली भिलवडे म्हणाल्या, माझ्यासारख्या सामान्य महिलेला उपसरपंच पदाची संधी दिली। माझ्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील विकास कामावर भर देणार असून गावच्या विकासासाठी सरपंच सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून शिवनकवाडी गाव रोल मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील। यावेळी संतोष खोत, विजय खोत यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी पोलीस पाटील विवेक खोत, अनुसया खोत, लक्ष्मी आर्गे, वत्सला हांडे, अश्विनी खोत, आशा खोत, इर्शाद अत्तार, अनिल खोत, दीपक खोत, सुरेश चेनके, माजी सरपंच भोपाल खोत, तंटामुक्त समिती अध्यक्ष रावसाहेब आर्गे, प्रकाश भिलवडे, दगडू भिलवडे, जगन्नाथ खोत, धोंडीराम हांडे, सोमनाथ भिलवडे, सूरज भिलवडे, रमेश भिलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। स्वागत ग्रामसेवक व्ही.टी. कोळी यांनी केले। आभार राजू भानुसे यांनी मानले। यावेळी भिलवडे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।